जय जय रघुवीर समर्थ. बघा म्हणले समर्थ, माझं माझं म्हणतो आपण आणि सर्व काही इथं सोडून जातो म्हणले समर्थ. बघा म्हणले समर्थ, सतयुगामध्ये 100% पुण्याई होती, द्वापार युगामध्ये 75% पुण्याई झाली, तर आता या त्रेतायुगामध्ये 50% पुण्याई झाली, तर कलियुगामध्ये 25%च पुण्याई आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण सर्वजण माझं माझं म्हणतो आणि सर्व काही इथं सोडून जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की कोणी शेतीसाठी वाद घालतं, तर कोणी घरासाठी वाद घालतं. प्रत्येक जण काही ना काहीतरी मालमत्तेसाठी घरातील लोकांशी वाद घालतात आणि मग मात्र हे वाद विकोपाला जातात आणि मग एकमेकांचे प्राण घेतला जातो आणि मग गुन्हेगाराला तुरुंगात जावं लागतं. मग काय प्राप्ती आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण सर्वजण माझं माझं म्हणतो आणि इथे सगळं सोडून जातो. त्यामुळे समर्थ म्हणतात की आपण येताना काही आणलं नाही, जातानाही काही नेणार नाही. घर, प्रपंच, संसारासाठी आणि रोजच्या खर्चासाठी आपल्याला कष्ट करायचं आहे. कष्ट करू नये असं समर्थ म्हणत नाहीत, कष्ट करायचं आहे. घर आहे, प्रपंच आहे, संसार आहे, पण एवढंही अति लोभ करू नका की एकमेकांचा जीव घेतला जाईल, एकमेकांचा प्राण घेतला जाईल, एवढं सुद्धा लोभी होऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, परवाच्या न्यूजमध्ये आपण बघितलंच वैष्णवी ताईंबद्दल. त्यांनाही प्रॉपर्टीसाठी किती त्रास सहन करावा लागला आणि शेवटी त्यांनाही त्यांचे प्राण गमवावे लागले असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आता या कलियुगामध्ये पुण्याई पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे अशा घटना आता घडणारच आहे आणि इथून पुढेही भयंकर घटना घडणार आहेत की ज्याची आपण कल्पनाही केलेली नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, सत्वयुगामध्ये अशा घटना घडत नव्हत्या, द्वापार युगामध्ये एवढ्या घटना घडत नव्हत्या, त्रेतायुगामध्ये घटना घडत नव्हत्या, पण या कलियुगामध्ये एक मिनिटाला नाही, एक सेकंदाला काही ना काहीतरी न्यूज आपल्याला बघायला भेटते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. का तर धर्तीवरचं पुण्य पूर्णपणे संपत आलेलं आहे आणि पापच वाढत आहे आणि त्यामुळे या घटना घडणारच आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की माया, प्रेम, नम्रता, आपुलकी हे सर्व काही अटून चाललेलं आहे. फक्त समोरच्याकडून अपेक्षा ठेवली जाते आणि स्वतः एखादी व्यक्ती मात्र माया, प्रेम, नम्रता समोरच्या व्यक्तीला देत नाही. मग असं करून कसे चालेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपल्याला जर समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा असतील तर आपणही त्या व्यक्तीच्या अपेक्षाप्रमाणे वागलं पाहिजे. त्या व्यक्तीलाही प्रेम, माया, नम्रता आणि उत्तमाचं आपल्यालाही बोलता आलं पाहिजे. दोन्हीकडून जर उत्तमाचे स्वभाव असतील तरच उत्तमाचं व्यवहार प्रत्येक व्यक्तीकडून होईल म्हटले समर्थ. बघा म्हणले समर्थ, अशा घटना आता घडतच राहणार आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, परवाची ही गोष्ट, विमानाच्या अपघातातही बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले. कोणाला आपली पत्नी गमवावी लागली, तर कोणाला आपला पती गमवावा लागला, कोणाला आपली आई गमवावी लागली, तर कोणाला आपला मुलगा गमवावा लागला. कोणचं ना कोणतं तरी नातं त्या विमानातील लोकांचं त्या प्रत्येक व्यक्तींमध्ये होतं म्हटले समर्थ. आणि बघा म्हटले समर्थ, त्या क्षणामध्ये काळाने आपली पूर्णपणे योजना आखली होती आणि एक मोठा आवाज झाला आणि आगीच्या ज्वाळा सगळीकडे पसरल्या आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कितीतरी सोनं त्यांच्याकडे होतं ते आहे तिथेच राहिलं. मग बघा म्हटले समर्थ, बऱ्याच जणांच्या बॅग, पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळ हे सगळं जागेवर होतं, तसंच राहिलं म्हणले समर्थ. पण माणसं मात्र नव्हती. उरले ते फक्त अश्रू, उरल्या त्या फक्त आठवणी, उरल्या ते फक्त आक्रोश आणि उरले ते फक्त दुःख असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्यांनी मागे ठेवलेले स्वप्न, आवाज, माणुसकी हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं. बघा म्हणले समर्थ, जे व्यक्ती विमानात प्रवास करत होते त्यांचा प्राण गेला, त्यांनी फक्त मागे ठेवलेले स्वप्न, आवाज, माणुसकी हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं की आयुष्य हे क्षणभंगूर आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण जगा, प्रेमाने सगळ्यांना माफ करा आणि आनंदाने जीवन जगा. कोणाबद्दलही मत्सर, द्वेष, तिरस्कार ठेवू नका, कारण आज आपला दिवस उत्तमाचा आहे, पण उद्या आपल्याकडे हा दिवस पाहायला मिळेल का नाही याची ही शाश्वती आता नाही म्हटले समर्थ. त्या विमानाच्या अपघातातूनच आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की माझं माझं म्हणता आणि जड झालं भ्रांतीचं ओझं, माझं म्हणता आणि इथे सर्व काही सोडून जावं लागतं. पण आपल्याबरोबर काय येतं म्हटले समर्थ, शाश्वत पुण्याई, सत्कर्म, नामस्मरण
आपण केलेले उत्तमाची कर्म आपल्या बरोबर येते, मग ते कमवण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. माझं माझं म्हणून शेतीसाठी वाद घालू नका, घरासाठी वाद घालू नका, एकमेकाचा जीव घेऊ नका. कारण आपण आता हे कर्म करतो, पण पुढे जाऊन त्याचा त्रास, त्याचं दुःख, त्याच्या वेदना आपल्याला भोगावेच लागतात. कारण जसं व्यक्तीचं कर्म असतं तसं त्याला शिक्षा भेटतच असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत आपली कर्माची चुक्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाची प्राप्तीही होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाची करा, की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, शिशुपालचेही 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला सुदर्शन चक्र सोडलं आणि त्यामुळे शिशुपालचाही अंत झाला. तसं समर्थ म्हणतात की आपलंही पूर्णपणे पुण्याई संपल्यानंतर आपल्याकडेही वाईट दिवस येतात. त्यामुळे समर्थ म्हणतात की पुण्याई वाढवण्याचा प्रयत्न करा आणि सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा, नामस्मरण वाढवण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती होऊन आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की माझं माझं म्हणता आणि सर्व काही इथंच सोडून जाता असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्या, एकमेकाला आनंद देण्याचा प्रयत्न करा, एकमेकांना दुःख देऊ नका, त्रास देऊ नका, वेदना देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. होता येईल तेवढं इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, इतरांना सुख शांती आणि समाधान देण्याचा प्रयत्न करा. कारण आपण जे इतरांना देतो ते की परत आपल्याकडेच येतं. आपण इतरांना दुःख दिलं की आपल्याही वाटेला दुःखच येणार आहेत. आपण इतरांच्या दारासमोर काटे टाकले की आपल्या दारासमोरही काटेच पडणार आहेत. आपण इतरांच्या दारासमोर जर आनंदाची फुले टाकली की आपल्याही दारासमोर आनंदाची फुले येणार आहेत. आपण इतरांना आरे म्हटलं की तोही कारे म्हणणारच आहे. आपण इतरांकडे एक बोट केला की आपल्याकडेही 4 बोट होणारच आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की इतरांना उत्तमाचं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा आणि परत तेही आपल्याकडेच येणार आहे. आपण उत्तम दिलं की उत्तमच होणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जास्त माझं करू नका, कारण सर्व काही इथे सोडून जायचं आहे. कष्ट करा म्हणजे संसार आहे, घर आहे, प्रपंच आहे, खर्च आहेत, कष्ट करायचंच आहे सर्वांना. पण एवढाही लोभ ठेवू नका की जेणेकरून आपले कर्म भरपूर वाढतील आणि आपलं पाप वाढेल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू. झालं का?